तेलामध्ये तुम्ही कधी धने टाकून बघितलेत का? नसेल टाकले ना तर आजपासून तुम्ही नक्की टाकणार आहात। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। हिवाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे आपल्याला एक खूप समस्या उद्भवते आणि ती समस्या कोणती तर त्यावरतीच असा रामबाण असा उपाय मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे। हिवाळ्यामध्ये गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या आहे आणि आता केवळ वृद्धच नाही तर तरुणांनाही याचा सामना करावाच लागत आहे। आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि आयर्न यासारख्या आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या वयामुळे स्नायू आणि टिश्यूचे नुकसान झाल्यामुळे ही समस्या उद्भवते। अनेकांना असा प्रश्न पडतो की गुडघे दुखण्यावरती काही उपचार आहेत का? आणि जर तुमचे गुडघे दुखत असतील आणि जर तुम्ही कुठे पडला असाल तर बऱ्याचदा हिवाळ्यामध्ये ही गुडघेदुखी किंवा कुठे मार लागला असेल ते प्रचंड वेदनादायी होतं। मग अशा वेळेस घरगुती उपचार कोणते तर तेच एक सोपा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्ही जर याला भरपूर असं प्रेम दिलं तर मी खूप सारे उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आपल्याला काय करायचं आहे, इकडे घ्यायचं आहे खोबरेल तेल। खोबरेल तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला इकडे कोणतं तेल घ्यायचं हे समोर सांगणार आहे। मी दोन तेलांचं कॉम्बिनेशन इकडे करणार आहे। तुम्ही खोबरेल तेलाचा वापर नाही केला तरी चालेल। एक टाइमला तुम्हाला जेवढं खोबरेल तेल हवं आहे तुम्हाला तेवढंच खोबरेल तेल इकडे घ्यायचं आहे। फक्त अर्धा चमचा खोबरेल तेल इकडे घेतलेला आहे। जर तुम्ही गॅसची फ्लेम म्हणत असाल ती एकदम मंद फ्लेम मी इकडे ठेवलेली आहे। तुम्हाला जर हिवाळा सुरू आहे, उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात करत असणार तर पूर्ण खोबरेल तेल घेतलं तरी चालेल, पण हिवाळ्यात खरं तर शक्यतोवर खोबरेल तेल थोडंसं कमी घ्यायचं। दुसरं टाकायचं ते म्हणजे मोहरीचं तेल। मोहरीचं तेल खूप रामबाण असं आहे, त्यामुळे मोहरीचं तेल आपल्याला जास्त घ्यायचं आहे। साधारणतः 2 चमचे मी घेतलं आहे आणि गुडघेदुखी दूर करण्यासाठी मोहरीचे तेल हे खूप फायदेशीर आहे आणि हे गुडघ्याच्या जे काही आसपासच्या नसांमधील रक्तप्रवाह आहे तो वाढवते आणि स्नायू आणि सांधेदुखी सुद्धा कमी करते। यासाठी मोहरीचं तेल आपल्याला आवर्जून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण टाकलेला आहे अर्धा चमचा धने। आता हे जे काही धने आहे हे आपल्याला पूर्णतः काळे करून घ्यायचे आहे। आज तुम्ही बघू शकता अगदी मंद आहे, पण आपलं जे काही तेल आहे ते अगदी कडकडीत असं गरम झालेलं आहे। जेव्हाही तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा फ्रेशली करा, हे तेल बनवून ठेवू नका, त्यामुळे तुम्हाला जो काही येणारा रिझल्ट आहे तो खूप उत्तम असा मिळेल। बऱ्याचदा असं होतं की गुडघेदुखी एवढी प्रचंड होती की उठायला सुद्धा होत नाही आणि थंडीमुळे तर खूप वेदना होतात। मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, हा उपाय करायचा आहे। रोज रात्री झोपताना तुम्हाला हा उपाय करायचा आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही हळूहळू हा उपाय करणार तर तुम्ही बघणार 15 दिवस तुमची जी काही गुडघेदुखी होत होती ते कुठेतरी खूप थांबलेली असणार। आता बघा हे पूर्ण काळपट झालेले आहेत आणि असेच व्हिडिओ बघायचे असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा आणि जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा। आता आपल्याला हे आपलं जे काही गॅसची फ्लेम आहे ती तेपर्यंत चालू ठेवायची जोपर्यंत की हे जे काही धने आहे ते पूर्ण काळपट होणार नाही। तुम्ही बघू शकता आता धने हे बऱ्यापैकी काळे झालेले आहेत। आपल्याला आता जे आहे गॅस बंद करून टाकायचा आहे, म्हणजेच काय ह्या धन्याचा पूर्ण अर्क जो आहे तो आपल्या त्या तेलामध्ये उतरलेला असेल। जर तुम्हाला खूप पित्ताचा असा त्रास असेल तर तुम्ही धन्याचं पाणी किंवा धन्याचं पाण्याचं सेवन नेहमी करत असणार। सकाळी उठल्यानंतर तुम्ही जर हे धन्याचं पाणी पिलं तर तुमच्या शरीरातलं पित्त हे खूप कमी होतं। त्यामुळे तुम्ही हा उपाय ज्यांना कोणाला पित्त आहे त्यांनी नक्की करून बघावा। आता तुम्ही इकडे बघू शकता गॅस बंद केला आहे, तेल हे फार गरम आहे। आपल्याला जेव्हाही हे करायचं आहे तेव्हा हे करत असताना हे तेल आपल्याला हलकंसं कोमट असायला हवं, म्हणजे त्याचा शेक जिथे किती आपल्याला गुडघेदुखी होते किंवा कुठे मुक्का मार लागला असेल ते दुखत आहे तिथे छान असा बसायला हवा। तुम्ही बघू शकता मी गाळून घेतलेलं आहे हे तेल। आता जे आहे एकदम गरम आहे। आता आपण लावता क्षणी हे थोडंसं तर गरम जे आहे आपल्याला हवंच आहे, तर अशा पद्धतीने आपण सहन करू शकू तेवढं तेल हे गरम असावं आणि अशा पद्धतीने आपल्याला मसाज करायची आहे। अगदी मस्त असं तेलाने मसाज केली आणि मग नंतर रात्री झोपायच्या आधी हे केलं आणि मग नंतर झोपलं ना तर तुम्ही बघणार रात्री सुद्धा तुम्हाला ठणक जाणवणार नाही आणि सकाळी उठल्यावर सुद्धा तुम्हाला जास्त वेदना होणार नाही। लगेच रिझल्ट येणार नाही, पण हळूहळू 100% याचा रिझल्ट येणार आहे। अशा पद्धतीने त्याची मालिश करायची आहे। जर तुम्हाला बिलकुलच काहीच दुखत नसेल पण तरीही थंडीने त्रास होत असेल तर मग तुम्ही काय करू शकता, पायांची सुद्धा मालिश करू शकता। कशा पद्धतीने चला ते सुद्धा सांगते। तर बऱ्याचदा काय होतं, हा जो काही आपला जॉईंट्स आहे तिथे सुद्धा दुखतात, बोटं सुद्धा दुखतात, आपल्या तळप्यांना सुद्धा जे आहे खूप वेदना होतात। मग अशा वेळेस हे तेल लावायचं आणि अशा पद्धतीने थोडंसं झोपण्याच्या आधी तुम्हाला हे करायचं आणि रोज करायचं आहे। अशी मालिश करायची आहे। बघा मी कशा पद्धतीने मालिश करत आहे, तुम्हाला थोडीशी मालिश करायची आणि तेल गरम असतानाच हे सगळं काही करायचं आहे। आणि नंतर तुम्हाला यावरती जे आहे सॉक्स घालून घ्यायचे आहेत, म्हणजे जो काही तेल आहे ते गरम आहे त्याची जी काही गरमी आहे ती तशीच राहिली पाहिजे आणि तेल जे आहे ते पूर्ण आपल्या पायामध्ये असं मुरलं गेलं पाहिजे। आणि मग तुम्ही बघणार की जो काही
वेदना होत होत्या त्या पूर्ण तुम्हाला नष्ट झालेल्या दिसेल, किंवा मग थंडीमध्ये जी तुम्हाला पायातून अगदी तुमचे पाय थंड झालेले असणार, ते पायातून कुठेतरी गरमी तुम्हाला जाणवेल आणि खूप छान फील होईल. तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा. तर हे तुम्हीच नाही तर लहान मुलांनासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने मालिश करू शकता. बघा मी माझ्या मुलीचीसुद्धा मालिश करत आहे. सो तुम्ही नक्की ह्या तेलाचा वापर करून बघा. आणि कसं आहे, गुडघेदुखी म्हटल्यावर थोडंफार एक्झरसाईजसुद्धा तुम्हाला करायची आहे आणि हा उपयोग नक्की करून बघा, हा उपाय नक्की करून बघा. तुम्हाला खरंच खूप उपयोगात येईल. जेव्हाही तुम्ही लहान मुलांना मालिश करत आहात तर लहान मुलांना सुद्धा झोपण्याच्या आधी आपल्याला हे मालिश करायची आहे आणि लगेच त्यांच्या पायामध्ये सुद्धा सॉक्स घालायचे आहेत, जेणेकरून त्यांना खूप छान पद्धतीने अशी मस्त झोप येईल. कारण थंडीचा त्रास आपल्याला तर होतोच होतो, पण लहान मुलांना सुद्धा होतो. आणि बऱ्याचदा मुलं काय करतात की बिलकुलच स्वेटर टोपी वगैरे घालत नाही. मग अशा वेळेस तुम्ही असं करू शकता. बऱ्याचदा आपण आता पाण्यामध्ये जे आहे, हिवाळ्यामध्ये काय होतं की पाण्यात हात असतात आपले, तर हे जॉईंट्स दुखतात बघा. तर संध्याकाळी झोपण्याच्या टाईमला तुम्ही अशा पद्धतीने जॉईंटची सुद्धा मालिश करू शकता. खूप रिलीफ मिळतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडाही युजफुल वाटला असेल तर लाईक करायचं बिलकुल विसरू नका. आणि तुम्ही हे करून बघितल्यानंतर तुम्हाला जर थोडा पण हेल्पफुल वाटला तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा खूप हेल्प होईल. आणि जर तुम्ही हे केलं असेल तर मला रिझल्ट सांगायचं बिलकुल विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओ नसेल आवडला तर डिसलाईक सुद्धा करू शकता. मी असेच उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी.